अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागे हटणार नाही ही ठाम भूमिका घेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी ते श्री संत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनाला विविध स्तरातून समर्थन आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे। शेतकरी संघटना, किसान मोर्चा आणि अनेक राजकीय पक्षांचे आमदार व नेते मोझरी येथे दाखल झाले असून विसरवाडी धरणात काही कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन देखील सुरू केले आहे। याच दरम्यान आंदोलनस्थळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी असल्याची चित्र आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याचे समोर येत आहे। वैद्यकीय पथक त्यांच्या नियमित तपासणीला सज्ज असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीही त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान मेंढपाळ संघटनेनं रस्ता रोकोचा इशारा दिला आहे। तसेच चांदूर बाजारसह अनेक ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। शेतकरी, शेतमजूर, अपंग व्यक्ती व कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं। त्यामुळे बच्चू कडू यांना संपूर्ण राज्यभरातून व्यापक पाठिंबा मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे। जनमत न्यूज करता अमरावतीहून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।